विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आनंदाचीच बातमी द्यायची आहे तुम्हाला, त्यामुळे रिलॅक्स व्हा. गेले 2-4 दिवस तणावात गेलेत मुलांचे, की अवघड पेपर आहे, शिफ्ट अवघड आहे, मॅथ्स अवघड आहे, लेंदी आहे, जमत नाही. पण बाळांनो, या पेपरला मी तुम्हाला सांगतो, मी जयशी बोललोय. जय एक एक्स्ट्रॉर्डनरी स्टुडंट आहे. एनडीए ची प्रिपरेशन पुण्यात करत होता, आता आपल्याकडे सीईटी करतोय, मन लावून तयारी करतोय. त्यानं जे सांगितलं तुम्हाला मी सांगतोय. मॅथ्स मध्ये 5 ते 7 प्रश्न ऍज इट इज पीवायक्यू होते. होय, इंटिग्रेशनचे शॉर्टकट होते. जमलं ते सुद्धा लक्षात घ्या. केमिस्ट्रीमध्ये वायवातले प्रश्न होते. आता सांगतो, वायवा सिरीज म्हणजे काय अख्खा सिलेबस नाहीये. त्यातले 8-10 प्रश्न येत असतील तर ते खूपच बेस्ट आहे, लक्षात घ्या. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय, की तो खुश होता. सर पेपर सोपा गेला. बर, मग त्याला 200 पैकी 200 पडणार आहेत का? नाही पडणार. 180 तर होतील ना? नाही होणार. 160 तर होत असतील. अरे नाही होणार. आणि त्याचा जो स्कोर होईल ते मला काय होईल तो होईल स्कोर, पण तो खुश आहे. मला तुमच्याकडनं ते अपेक्षित आहे रे. आता मी तुम्हाला सांगतो, मी काही मुलं अशी बघितलेत की त्यांचा 150 140 पर्यंत स्कोर जातोय, तरी रडतायत, टेन्शन घेतलंय. मला सीओपी मिळेल का सीओपी? अरे मी काय म्हणतोय, 140 टफ शिफ्ट 99 पॉईंट अगदी 9 पण जाऊ शकतो स्कोर. तर तो इतरांपेक्षा खूप चांगला आहे. मी तुम्हाला काय म्हणतोय, आहे त्या सिच्युएशनला टॅकल करायला तुम्हाला जमलं पाहिजे. जयनं काय सांगितलं, की पेपर हे सोपेच आहेत. पण मी तुम्हाला नेहमीच कन्क्लुजन सांगत आलोय, की फिजिक्स मध्ये 15 to 20 हे टॉपरचं नाहीये. ज्यांनी शेवटी अभ्यासाला सुरुवात केली अशा मुलाबद्दल बोलतोय. पण केलाय अभ्यास, पण शेवटी केलाय. 2 वर्ष नाही केला, अशा मुलांचा एवढा अटेम्प्ट होतोय फिजिक्स. ओके, केमिस्ट्रीमध्ये मात्र ही मुलं 35 प्लस कडे जात आहेत. याचा अर्थ फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 50 प्लस कडे आहेत, पण मॅथ्स 20 पर्यंतच अटेम्प्ट होतोय. रियालिटीमध्ये खरं आहे 20च अटेम्प्ट होत आहेत बाळांनो, 20. आणि मी तुम्हाला सांगतो, ते 20 अटेम्प्ट म्हणजे 40 प्लस स्कोर. म्हणजे ज्यांनी आता अभ्यासाला पण चांगल्या रीतीने केलंय, गेले 2 महिना 2 महिना त्यांचा 90 प्लस स्कोर व्हायला लागलाय 200 पैकी. मग मी अगोदर बऱ्यापैकी प्रूव्ह करून दाखवलंय, की एवढा स्कोर म्हणजे ते पर्सेंटाइल सुद्धा 90 to 95 असतील. मग आता पुढं काय करायचंय, मी तुम्हाला सांगतो. याच्या पुढं एकच काम आहे आपलं, जिथं कमी तिथं आपण लक्षात घ्या. ओके, फिजिक्स आणि मॅथ्स एक्स्ट्राऑर्डिनरी स्टडी प्लॅन माझा तयार आहे, तुम्हाला द्यायचं आहे. लवकरात लवकर लक्षात घ्या, लवकरात लवकर. आणि मी तुम्हाला सांगतो, मग इथं आता सेकंड अटेम्प्टचं सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला सेकंड अटेम्प्ट सांगतो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही 40 प्लस जाणारच आहे. आता 35 जाताय ना, तुम्हाला कळालंय की काही थेरॉटिकल प्रश्नामध्ये गोंधळ आहे. काही फक्त थेरॉटिकल प्रश्नामध्ये गोंधळ आहे, नाहीतर बाकी काही गोंधळ नाहीये. जमतंय. ओके, फिजिक्स टाइम मॅनेजमेंट मध्ये इश्यू झाला होता, पण थांबा की आता महिनाभर प्रॉपर तयारी केल्यानंतर आता ऐका. पहिली चूक तुम्ही अशी केली होती, की फुल लेंथ टेस्ट मनासारख्या दिल्या नव्हत्या. प्रॉपर फुल लेंथ टेस्टची तयारी तुम्ही केलेली नव्हती, हे लक्षात घ्या. आता फुल लेंथ टेस्ट 21 तारखेपासून अल्टरनेट डेला तुम्हाला द्यायच्यात, लक्षात घ्या. मग इथं माझं टार्गेट 30 प्लस राहणार आहे. होय, ऑलमोस्ट डबल करायचा स्कोर. आणि मॅथ्स मध्ये काहीच झालं तरी लेंदी असल्यामुळं 30 प्लसच होय. वास्तव रियालिटी आहे, ते लक्षात घ्या. मग एवढं झालं तर 130 प्लस कडे स्कोर राहतोय बाळांनो. 139 म्हणजे 99 पर्सेंटाईल गॅरंटेड आहेत, लक्षात घ्या. मग आता आनंदी राहा. कुठलाही विचार करू नका, कुठल्याही तणावात तुम्ही राहू नका. लक्षात घ्या, पेपर सोपे आहेत. इंटिग्रेशन ज्यांना मला आनंदानं पहिला सांगितलं, सर शॉर्टकट सुद्धा आला होता, त्याला आठवला. पीवायक्यूज ऍज इट इज प्रश्न आठवले. मग आता मी तुम्हाला सांगू का, आता पुन्हा रिक्वेस्ट करतोय, तुमचा उद्या परवा पेपर असेल तर तुम्ही ते सोडून देत असतील प्रश्न लाईव्ह, ते चांगलं काम करतायत, कष्ट सगळेजण घेतायत. पण ही वेळ नाहीये ते प्रश्न बघण्याची. तेच प्रश्न तुमच्या शिफ्टमध्ये येणार नाहीयेत बाळांनो. तुम्हाला फक्त काय करायचंय तुम्हाला 1.5-2 तास कुठेतरी लाईव्ह लेक्चर बघण्यापेक्षा त्या 2 तासात तुम्हाला तुमची रिव्हिजन करायची. तुम्ही जे अगोदर केलं ते परत रिवाइज करायचं आहे. मग मी तर खुश आहे, मी खुश आहे. आता पहिलाच कॉल जयचा आला, इमिजिएटली मी व्हिडिओ बनवलाय. मी कधीही तुम्हाला सांगतो, क्वेश्चन आन्सर घेत बसलेलो नाहीये. मला जे योग्य वाटतंय तुम्हाला सांगतोय, तुम्ही पण माझ्यावर विश्वास ठेवून बास. ओके, तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचं काम माझं आहे, की पेपर असेच असणार आहेत. रियालिटीमध्ये आपला अटेम्प्ट एवढाच येणार आहे, ह्यानंतर एवढाच येतोय. आणि हा तुम्ही वाढवू शकताय. इथं वाढवा, इथं वाढवू शकता, लक्षात घ्या. आणि 100 प्लस टार्गेटच ठेवा. आणि तुम्हाला वाटेल सर कसलं टार्गेट देताय 100 प्लस. अरे 100 पेक्षा जास्त मार्क पडतील तर 95 प्लस पर्सेंटाईल आहेत ते.
ते चांगलेच आहेत. चांगले आहेत. कमी वेळात तुम्ही अभ्यास केला. मी काय बोललो, ही मुलं कोण आहेत? शेवटी अभ्यास करणारी मुलं आहेत. मग थोड्या दिवसात अभ्यास करून तुम्ही एवढा अचीव्ह करताय, चांगलं आहे. आणि अजून करा. अजून तुमचा अभ्यास वाढवा हे लक्षात घ्या. ओके. चला, हा व्हिडिओ मी थांबवतोय इथं. ऑल द बेस्ट.